राम म्हणा तुम्ही राम म्हणा जपा कल्याण होई मुखी जपता राम नाम जीवन होई धन्य। राम नामाचा महिमा अगाध आहे। संपूर्ण जीवनाचा सार म्हणजे राम नाम होय। पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायती अखाडा श्री निरंजनी येत्या 37वा अनुग्रहण वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त भव्य सत्संग स्वामी दर्शन तसेच प्रसाद वाटप सोहळ्याचे आयोजन सोमवारी 15 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले होते। यावेळी समस्त संत महंत आणि विविध आखाड्यांचे प्रमुख महंत उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम शक्तीपीठ संस्थान श्री क्षेत्र साकोरे बेजे तालुका त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी करत हा दर्शन सोहळा संपन्न झाला। याबाबत अधिक माहिती श्रीराम शक्तीपीठ साकोरे बेज प्रमुख राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी दिला। सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम। आज 15 जानेवारी खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण की आईसाहेबाने आज गुरुदेवाला अनुग्रहित केलं, म्हणजे दीक्षा दिली रामनामाची। आणि त्या रामनामाच्या दीक्षेनं आज गुरुदेव समाजामध्ये सुंदर काम करताय। आज आईसाहेबांच्या दीक्षामुळे एक सुंदर साधू तत्व मिळालं आणि साधूचं जीवन जगत असताना ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वती माझ्या जीवनामध्ये आले आणि अतिशय जीवन फुलून गेलं आणि साधूचं जीवन जगत असताना अतिशय आनंद होतोय। आणि मला तर असं वाटतं की सगळ्यात चांगलं जीवन आणि सुखी जीवन आनंदी जीवन जर कोणतं असेल तर ते साधूचं आहे। सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम। हे सगळं करण्याकरता आजीबाईंचं आणि बाबांचं फार मोठं योगदान आहे। आणि ते योगदान म्हणजे आज आपण हे सर्व श्रीराम शक्तीपीठाचं जे काही वैभव बघतोय, याच्या पाठीमागे ती मोठी शक्ती या ठिकाणी काम करत आहे। त्यानंतर या श्रीराम शक्तीपीठाचं कार्य ऊर्ध्वगतीनं पुढे जावं याकरता एक संन्यास दीक्षा आणि अध्यात्माचं मोठं कार्य ज्यांनी एक छत्रछाया गुरुदेवांवरती धरली असे स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज, त्यांच्याही करता आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। स्वामीजींच्या आशीर्वादानं, आजीबाबांच्या आशीर्वादानं आणि आपल्या सर्व साधकांच्या सहकार्यानं श्रीराम शक्तीपीठाचं हे मोठं कार्य आज गुरुदेव या ठिकाणी करत आहेत। म्हणून आजच्या या 37व्या अनुग्रह वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व भाविक भक्तांचं मी या ठिकाणी श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या वतीनं, ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्थेच्या वतीनं, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमपूजनीय राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज परमपूजनीय गुरुदेवांच्या वतीनं सर्व उपस्थित रामभक्तांचं मी मनापासून स्वागत करतो। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट।